निविदा आपल्या जवळच्या लोकांना देऊन राहिली आहे। बांधकाम विभागात कंत्राटदारांची बिले अडकल्याने कामावर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा। वर्ध्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांची बिले निघाली नसल्याने कंत्राटदारांनी आक्रमक होत कामावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घातलाय। बिले निघाली नाही तर सुरू असलेल्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय। जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीने निविदा प्रक्रिया राबविताना हेतुपूर्वक जाचक अटी लावल्या जात असल्याचा आरोप केला आहे। आवश्यक नसताना जिओ टॅगिंगची अट लादली जात आहे। मर्जीतील कंत्राटदारांना अतिशय शिथिलता दिली जाते। कंत्राटदारांचे बीडीएस निघाले असताना देखील कित्येक दिवसांपासून बिले रोखली गेली आहे। छोट्या कंत्राटदारांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे। आमच्या प्रमुख मागणी जी आमची आहे ती प्रमुख मागणी आमची आहे 31 तारखेपासून आम्हाला पेमेंट मिळालं नाही आहे आणि कंत्राटदारावर म्हणजे होणारे अत्याचारच केला आहे त्यांनी पूर्ण गव्हर्नमेंटने आमच्यावर आणि यांनी पेमेंट आम्हाला दिलं नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला ही परिस्थिती आता आमची उद्भवलेली आहे। जिओ टॅगिंग म्हणजे फक्त जिओ टॅगिंग इरिगेशन डिपार्टमेंटला लागू आहे। ती अट जी राहते टेंडर भरायची निविदा भरायची ती फक्त इरिगेशनला लागू आहे। ती आता आमच्या सार्वजनिक बांधकाममध्ये जिल्हा परिषदमध्ये जिओ टॅगिंगची अट सुरुवात केलेली आहे जी की काही आवश्यकता नाही त्याची। जिओ टॅगिंग फक्त बाहेर जंगलात बिंगलात कोणतं असेल काम ते फक्त करण्यासाठी जिओ टॅगिंगचा उपयोग करण्यात येतो। आमच्या लोक म्हणजे फक्त त्यांच्या मर्जीतल्या लोकांना काम भेटले पाहिजे त्या हिशोबाने हे अतिशर्ती टाकतात ते लोक कंत्राटदाराचे। आता कुणाच्या मर्जीतल्या म्हणजे आता आमच्या मर्जीतल्याच लोकांना कामं भेटायला तिथे आता करून कार्यक्रम मॅनेज केला जातो। पूर्ण भरपूर राहतं ना सर, भरपूर राहते ते त्यांचे जे हे राहतात जवळचे जे राहतात त्यांना ते समोर करून दुसऱ्याच्या नावाने काम करून त्यांना ते काम वाटप करण्यात येते। त्यांना सोसायटी झाली सोसायटीवर कामं वाटतात ते लोक ते तिथे कोणी पाहिजे नाही, ओळखीचं नाही पाहिजे, कोणी नाही पाहिजे, तिथे वाटण्यात येतात कामं पूर्ण ते। आता टोटल तर 90 कोटी रुपयाची बिलं थकीत आहे आमच्या सध्या आतापर्यंत। त्यातले आता जे आता मिळाले असेल ते आता जे मार्चमध्ये दिले ते आम्हाला आकडा आमच्यापर्यंत आला नाही आहे। आता आमचं पुढचं पॉईंट फक्त कामं बंद करू आम्ही आणि त्याच्यावर बहिष्कार घालू, टेंडरवर बहिष्कार घालू आम्ही, पूर्ण निवेदनावर पूर्ण बहिष्कार घालणार आहे आम्ही तिथे। आजच्या निषेधाचं कारण असं होतं की हा 2024-25च्या आर्थिक वर्षामध्ये 31 मार्चला सर्व कंत्राटदारांचे वर्षभराचे किंवा त्या अगोदरचे जे काही पेमेंट रखडलेले पेमेंट राहते ते पेमेंट भेटण्याची शाश्वती जास्ती राहते 31 मार्चला आणि 31 मार्चला सरासरी पेमेंट भेटतच असते। त्यात तरी पेमेंट भेटत असते 31 मार्चला, परंतु या वर्षाचा 31 मार्च असा झाला की अजूनपर्यंत आमचे किती रुपयाचे पेमेंट भेटले किंवा नाही भेटले अजूनपर्यंत एकाही 250 ते 300 कॉन्ट्रॅक्टरपैकी एकालाही माहीत नाही का माझे किती रुपयाचे बिल विभागाने काढलं। याच्याबद्दल फार गोपनीयता विभागाकडून घेण्यात आली आणि अजूनपर्यंत सर्व कंत्राटदार हतबल झाले। त्यामुळे आज कंत्राटदारांनी आपल्या माध्यमातून पत्रकार परिषद करून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला। बघा निविदेची प्रक्रिया कोण राबवते? विभाग राबवते। विभागाने जर कोणती अट टाकली आहे त्या अटीच्या बाबतीत आमच्या याच्यामध्ये एक मोठं टेंडर जर असलं तर त्याच्यात PTC होते, प्री टेंडर कॉन्फरन्स। त्या निविदेत त्या बैठकीत जर आम्ही आमचं म्हणणं मांडलं तर ती त्याच्या शिथिलता देते, पण त्यावेळेला वरिष्ठ अधिकारी सांगते की ही अट आम्ही आमच्या मनात लावलेल्या लोकप्रतिनिधींनी सांगितली। लोकप्रतिनिधीचं नाव समोर करून हे सर्रास निविदा स्वतःच्या मॉनिटरिंग करून ही निविदा आपल्या जवळच्या लोकांना देऊन राहिली आहे। त्याला लोकप्रतिनिधी आम्ही कसं जबाबदार पकडणार? मागण्या पूर्ण झाल्याने याच्यानंतरचा पवित्रा जो आहे आज आपल्या माध्यमातून आम्ही जे आज पत्रकार परिषद या माध्यमातून आपण जे काही बातम्या लावाल आणि वरिष्ठांना त्याचं उत्तर देणं बाध्य राहील। त्याच्यानंतर जर विभागाने जर आम्हाला न्याय दिला तर ठीक आहे, अन्यथा याच्यानंतरची पुढची रणनीती आमचे किशोरभाऊ मिटकरी असे सर्व कंत्राटदारांना बोलावून कोणती समोरची दिशा ठरवतील।